भोसरी चाललोय आता. 1 तास अजून लागणार आहे, 1.25 तास लागेल अजून भोसरीमध्ये यायला. तिथून दाजी येतील घ्यायला. तर आले होते मी घरी आणि चाललाय ताईचा स्वयंपाक. आल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला. तर आज ना पुण्यात एवढा वेळ लागतो हे पण नव्हतं मला माहिती, कारण पुण्यात मी कधी प्रवासच नाही केला जास्त. तर मुंबईवरून डायरेक्ट पुणा, नाहीतर डायरेक्ट बारामती असा प्रवास केला होता. पण पुण्यात असं फिरलं नव्हते. PMT गाडीने वगैरे असं कधी जायचा योगच नाही आला. पण तरी पण हडपसरवरनं ह्याच्यापर्यंत यायला आम्हाला 1-1.25 तास लागला. आणि तिथं म्हटलं एवढा काय वेळ लागतो, पण गाडी फिरून गेली. दाजींनी मला सांगितलं दुसऱ्या नंबरची गाडी पकडायची, पण मी पहिल्यांदाच गेले होते, त्याच्यामुळं जी गाडी दिसली भोसरीवाली तर तीच गाडी मी पकडली आणि त्याच्यानेच गेले. तसं दाजी म्हणले ती गाडी फिरून येते, नंतर सांगितलं मला. तर अगोदर काय माहीत नव्हतं. तर पहिल्यांदा होतं तशा चुका. पहिल्यांदाच गेले होते एकटी पुण्याला ताईच्या घरी. तर ताई आता नवीनच इथं ह्या घरामध्ये शिफ्ट झालेली आहे, नाहीतर ती असते केडगावला असते. पण आता दाजींचं हे पण इकडं शिफ्ट झालेलं आहे, म्हणजे काम वगैरे इकडं शिफ्ट आहे. तर मग तिथं येऊन जाऊन त्यांना खूप उशीर व्हायचा, त्याच्यामुळे हे इकडे शिफ्ट झालेत पुण्यामध्ये, म्हणजे मुशीला. तर मी कुठं हडपसरवरून भोसरीला आले. भोसरीवरून दाजी मला घ्यायला आले, मुशीवरून भोसरीत घ्यायला आले. तिथून मग परत 10 ते 15 मिनटं गाडीवरती असा मुशीचा प्रवास होता. तर घरी आल्यानंतर म्हणजे एकदम छान असं घर ठेवलेलं. आणि खूप दिवसानंतर म्हणजे ताई पहिल्यांदाच राहते वेगळी, त्याच्यामुळे सिटीमध्ये पहिल्यांदाच एकटं वेगळं, त्याच्यामुळे ना. आणि आता 2-4 दिवसच झालेले आहेत येऊन, म्हणजे 2 तारखेला आली होती ती. तर त्याच्यामुळे ना तिला असं म्हणजे पहिल्यांदाच नवीन वेगळं राहिल्यामुळे तिला थोडंसं वेगळं फील होतं की सगळ्यांनी यावं, भेटावं, हे ते. मग त्याच्यामुळे तिथं आणि पुण्यामध्ये खूप सारे लोक आहेत आमचे नातेवाईक वगैरे, तर सगळ्यांना बोलवायचं चाललं होतं या म्हणून. तिथं भोसरीमध्ये आहे, मुशीतच आहेत आणि अजून हडपसरला पण आहे. तर त्याच्यामुळे तिथं लोकांना बोलवायचं चाललेलं, नातेवाईकांना या इकडं आमच्याकडं नवीन वेगळं शिफ्ट झालो आहे. तर त्याच्यामुळे तर आता ताईला पहिल्यांदाच हे माहीत नाही कसं जाणार आहे. तशी ती करेल सगळं हँडल आहे, तशी ती सगळं हुशार. पण पहिल्यांदाच असल्यामुळे थोडंसं टेन्शन येतं की कसं होईल, काय होईल ते. पण काय तसं टेन्शन नाही आहे, कारण सिक्युरिटी वगैरे सगळं आहे, त्याच्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही. आणि सोसायटी पण एकदम छान आहे, खूप मस्त सोसायटी आहे, त्याच्यामुळे ते एक टेन्शन नाही आहे. तर मुंबईला तर मी एकटी राहतेच म्हणा समजा. तर ताईला पण आता सवय लागेल थोडीफार. तर आल्यानंतर मी काही खाऊ आणलेला तो, त्याच्यानंतर सगळे लोक यायचे पाहुणे वगैरे, तर ते पण काही खाऊ आलेला, तो नाश्ता केला आम्ही. कारण मी घरून येताना खूप लवकर जेवलो होते, 10:30-11 वाजता जेवण झालं होतं. त्यानंतर मग भूक लागले. रस्त्यामध्ये आम्ही काहीच नाही खाल्लं, डायरेक्ट हे झालं. येताना पण आमचे थोडेफार हाल झाले, कारण मम्मीने कुरड्याची पिशवी वगैरे दिली होती, तर ती पिशवी जी आहे ती पण फाटली होती. आणि सोबत एक बॅग होती दुसरी, माझी एक दुसरी बॅग पण होती. आणि ते कसं घ्यायचं, वेदांतला तरी पण एक दिलं होतं मी, तर त्याला ते घेता येईना, म्हणून त्याच्याकडे बॅग दिली. मी ती फाटलेली पिशवी घेतली, म्हणजे फाटलेली म्हणजे त्याचा बंद निघाला होता, त्याच्यामुळे ते धरता येत नव्हतं व्यवस्थित. आणि हडपसर तो जो हे आहे ना, तिथपर्यंत आम्हाला चालत यायला लागलं होतं थोडंसं. तो एक 10 मिनटं मी चालत होते, म्हणजे थोडंसं चाललं, पण तरी मला जास्त वाटलं ब्रिजपासून. तर तिथून मग आले समजा दाजी घ्यायला. मग तिथून मस्तपैकी खाऊ घेतला, नाश्ता केला घरी गेल्यानंतर. मग तर परत संध्याकाळी पाहुणे आले, तर पाहुण्यांसाठी भरपूर जेवण वगैरे बनवलेला, आमरस बनवलेला, त्यानंतर ताईंनी पनीरची भाजी वगैरे बनवलेली. तर सगळं जेवण वगैरे चाललेलं बनवायचं, स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर झोपलं वगैरे. हाय, गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये, ताईकडे आलेलो आहे. तर आज सकाळ झालेली मस्तपैकी, आणि खरंच इकडचं ना सगळं व्ह्यूज वगैरे खूप छान आहे, सगळं वातावरण खूप छान आहे, सुंदर आहे सगळं. रौनक हाय कर, हाय 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 कर, हाय.
तर खूप छान आहे वातावरण सगळं इकडचं. मी तुम्हाला सगळं दाखवेल, पण थोड्या वेळाने आम्ही बाहेर पण जाणार आहे फिरायला. तर इकडे असं आहे, असं आहे. तर आता मी चहा ठेवलेला आहे इथे, चहा ठेवलेला आहे आणि आता वाजतायत मला वाटतं 9:15 वाजतायत. चहा ठेवलाय. सकाळीच उठलो 7 वाजता आणि आवरता थोडंसं टाईम झाला. आत्ताशी पोरं सगळे उठलेले तिकडं, पोरं उठले त्यांचा चाललाय धिंगाणा. तर आत्ता मी काल आलेली आहे पुण्यामध्ये, कारण समीक्षा ताईकडे होती त्याच्यामुळे तिला घ्यायला. समीक्षा ताईकडे होती त्याच्यामुळे मग तिला घ्यायला आलेली आहे. आणि जाता म्हणजे आजच जायचं होतं, पण ताई म्हणली की आज नको जाऊ, उद्या जा. तर आज माझं इथंच मुक्काम आहे. तर आज आमचं चाललेलं आहे फिरायला जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं. त्याच्यानंतर रोहिणीसुद्धा येणार आहे आज इकडं मुंबईला, पुण्याला, कारण पुण्याला तिची ड्युटी लागलेली आहे. कारण या बारामतीहून नाही येता मला माझी तिची काही गाठच नाही पडली. 2-3 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी गाठ पडलेली, त्याच्यानंतर काही गाठ नाही पडली. त्याच्यामुळं ती येणार आहे भेटायला असं. आणि ताईचं नवीन घर आता हे शिफ्टिंग झालेलं आहे इकडं, तर त्याच्यामुळं नवीन घर आहे हे. तर तुम्हाला मी ह्याचा व्हिडिओ पण दाखवेल होम टूरचा. तर सगळं दाखवेल. तर दाजी अजून आलेले नाही आहेत, ते गेलेले आहेत कामाला. तर त्याच्यामुळे ते अजून आलेले नाही आहेत, नाईटला गेले होते, ते येतील. तर तोपर्यंत आपली सगळी तयारी. तर माझी आंघोळ झाली, ताई आंघोळ करायला गेलेली आहे. पोरांची आता आंघोळ वेदांची झाली, 2 पोरींची नाही झालेली आहे. तर इथं चाललेलं आहे चहा बनवायचा, उकळते. तर चला मी नंतर तुम्हाला दाखवेल सगळेजण आम्ही फिरायला जातानंतरचं पण दाखवेल तुम्हाला, सगळा बघायला भेटेल. आणि हा एरिया जो आहे तो पण छान आहे, घर पण खूप छान आहे, सुंदर आहे. मम्मा आंघोळ करायला गेली. हाय, से हाय. चला बाय बाय.